जोईलबुवानी राग घालो सारंग राग आणि हिनी भैरव थाटात मुजिका भात घातलो ते त्यांची कळ पडलेले आहे ते त्याच्यावर लक्ष घातले नाही कसं हे आम्हाला कळत नाही आम्ही संगीताचे बादशाह नाही वास्तविक संगीतचे बादशाह कसे गाणीवर भरपूर म्हणतात कुठल्या रागात म्हणू शकतात जो खरं मा सारंग राग होतो मा तो पहिलो राग गाला तो सारंग राग आणि ह्यांनी भैरव थाटात मुजिक घेतलेली होतो मा ठाकतो भैरव माझं राग इतकं काय घाल तसं आम्ही सो मोठे नाही कसं आपण एक तुमका सांगण्याचा विषय म्हणजे काय आज असंख्य बुवा भजनी बुवा ते आपल्या सिंधुदुर्गात तयार होतात त्यांना सुद्धा कुठेतरी कळलं पाहिजे की ह्या संगीतात काहीतरी किंमत आहे तो मगाच पाठीत लागलं तुझ्या मगाशी लागलो आता माका त्रास देतात असू दे अशा गोष्टी घड्या घडे करत मजा येतं कसा नाही तू आता वाईटच दिसताला रे तू माणूसच नालायक असल्यामुळे चांगल्या बोलायला उपयोगच काय नाही कसा खूपच माझे काढले केंडच करता माझी कशी सुपारी म्हणता 2 सुपाऱ्या होत त्या का माझी त्याला पुन्हा खडे हात मारलाय तर चुकान थोडे लागलो नाही नशिबा दिली हा चुकान जर बाजूक लागलो असतो ना कितक्यात पडलो असतो तो हात आपलं बाजूकच लागलो म्हणून सुटलो साठी पहिलो ऐकलं जोईला आता हे बघा ए जोई बुवा हे सुद्धा ना खूप अध्यात्माची गाड्या सगळं त्यांच्याकडे आम्ही खूप असे भांडतो आम्ही की किलेच असतात म्हणजे बाहेरून टाकलो तो किलेच नाही आम्ही यांच्याकडे किलेच घालतो तसं तुझे नाही खूप मजा येतात हेलेवंडा इतकी मजा ना असं काय वाईट बोलला काय लोक असतात तसा चांगला बोला कोण तू देवाचा काय सांगल्या देवाचा कोणा सध्या नको असं काहीतरी वाईट काहीतरी बोलला ना काय आता तुमचे हे 2 विषय झाले का तुम्ही दोघांनी काय बोलतच नाही आता तुम्ही भियाला ह्याच काय मला कळत नाही कसं ते मग मागा कसं बारीक कशी करायची ही मला पुढे इतकं टेन्शन झालं आज की नाही तर ही मावली असली ना काय पेटे तो बघलास तुम्ही मग ऐकलास मी तुला ऐका जरा अरे उडीच मारतो एका मागे आम्ही तसा नाही ए भावशी भावसाही म्हणताय अजून कसं तू आज मला काय बोलायच नाही बरे मी तुला डायरेक्ट कसं बोलू शकतो एवढीच काय तुम्ही वाईट कडक नाही करू होताला काय पुन्हा बसाच बोलचे ना एकेकाळी माझं नाव बदनाम केलेलं आहे लोकांनी सगळ्या गोवा लोकांनी की वागणे गोंडाकारी करायची नाही ते बस तरी त्याच्याकडे टाकून तरी कर पुन्हा जोईत बंद सांगले नाका किती जरी बंद केल्याने तरी मी म्हटलं वागणे गोंडाकारी करणार जोईला शेजाऱ्यांनी सांगले का वागणे बसा नको हा ते शेजाऱ्याचा सो ऐकत नाही शेजाऱ्याचा ऐकत नाही त्यांनी माझ्या शब्दात त्यांनी किंमत दिल्या माझ्याकडे आजही विचार बारीक करतात त्यामुळे कसं असता एक तो वाटलं तो जोक सांगता कोण त्या एक वाईट वाटलं तुझ्या मला काय सांग तू जोक्स किती सांग पण ते शरद पवारांचं काय बोलत नाही भयंकर लागतात मनात लागतं ऐकलं आपल्या वडिलांप्रमाणे ते होतो कसे तब्येतीने त्यांचा काय असू दे पण तू त्यांच्या बाबतीत काय बोलतोस ना आणि अजून त्याला ताक टाकायचं बाकी शरद पवारांच कॉमेडी करतो तो बाकी त्या पण करू शकत नाही आणि आम्ही दादांबद्दल त्याला बोला सांग ही म्हणाचं बोला दादांचो दहशत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ए ही माझं बोला नका दादांचं काय राजभाई आमच्या बोला बोला नाही बोला तू दहशत आज आमच्या मराठी माणसात ना दहशत म्हणजे नारायण राणे एकमेव व्यक्ती एकच तुझी हात आता बोला ना काय तुझ्या तू घरात दाखवतो शरद पवारांचे आपले बोलले होते काय अरे त्याच्या शरद पवार काय बोलताय
अडे लोकांच बोलता तडे बुवा करला वर गेलो ना काय बोलणार नाही बघितलं नसतं काय तरी आमच्या काय आमची काही नाव सांगतो मग तरी बरं नाही मी आता स्वतः गमसून काहीतरी बोलतायचं माका तो काय बोलायच शकलो नाही आणि तुम्ही तर काय मला बोलायचंच नाही त्यामुळे तुमका काहीतरी बोलणं असं मला जरा जीवाला येतं तसं हां बोला नाही घेतलं तरी पुन्हा तो माझ्या तो नालायक माणूस कोण नाही त्याप्रमाणे तुम्हाला सांगते मी जर तो उघडलंय ना एक कोणच थांबक शकत नाही हा कारण असं कारण ना हो हे बघा पुरावा व्हायचो हे बघा असे भांडतो की म्हणून सांगलं की बायको असं केलीच नसतं माझं पुरा ठरले लक्ष्मीपूजन असो लक्ष्मीपूजन मच्छी मार्केट या मुद्द्यावर सगळेजण या अवश्य या राजेश मेडेश्वर आमचे आयोजक आहेत अवश्य या गुंडू सावंत वालदेव भवन 30 रुपये अजून काही क्लिअर होणार नाही जरा काय शिल्लक आहे असू दे आणि 30 रुपये कोणाच चालतं काय दोघांना भांडलं म्हटलं असू दे अतिशय काय काय खूप काय काय बोलले ते तो अभ्यास आहे तेवढं जाणवा शिवाजी महाराजांचं खूप काय काय सांगितलं शिवाजी महाराज घडात आधी जिजामात घरात घडत आणि तुम्ही ते डायलॉग आणि ह्या करून शिवाजी महाराज घरातून आलं तत्व आपलं नेतृत्व चांगलं आहे तुम्ही तसे वागत शिका पहिले तुम्ही बघायचं बघायचं ऐकलंय ना मी काय तर कोणता पिंकीला अमुक झाला आज तर पूर्ण बागेत समोर गणपती हा मी प्रामाणिकपणे सांगतो का वाईट शब्द केला नाही मुखासून आज ह्याची काय वाईट आज वाईट शब्द नाही पण तुम्ही दोघांनी काय केलं जरा खडे गेला तुम्ही दोघे जरा मी काय वाईट फालतू केलं आज हा वर कर काढला चोटी ती खालची चोटी हा आता मला बोला काय असते म्हणजे त्या बोललाच का बोलले मी माझ्याकडनं कोण नाही ना हा हा सगळं त्याचा नको ते गोष्टी नाव कसा आणि तुमचा स्वप्न करायचा त्याचा कसा त्याचा खूप मोठा हातो आता कसो हा त्याचं मोठं मी तो मोठो तसं माझ्यापेक्षा काय लहानच तुम्ही दोघं डांगरे माझ्या लहान आहे तुम्ही ह्यांचा माझ्या वय सरासरी सावंत बोलतो माझा आपल्या आमचा वय होत नाही हो हे आता माझ्यापेक्षा पोरगी होत काय ना माझे नाही तू अंगच काढतो मला माहिती आहे तू खुर्च्या बारीक शिस्तीत रवलोस आता पळत माहिती आता काय आपणाच बोलत बंद नाही नको नाही बोललो तुझा त्याला बोलता त्याकाच बोला त्याची काय माझा काय घोडं मारलं हा त्याला एकट्या किती बोला तिरंगी बारी आपली दोघांना बोला काय ना जातात हे अन्नाच्या ह्याच्यापासून बाहेर काढतोय अन्न जे पुरा ब्रह्म आहे जा 2 घास तरी खा आता द्वितीय श्राद्ध आहे पितृतिथी सुरू झाली हा उद्या सकाळी माका त्रास होत पिंडवर जवळ कदाचित अंगडे माझ्या आधी पडला आम्ही पिंडवर येत नाही मी काय करायचं गंगाजल घ्यायचा तुळशीच्या पुढे उभ्या राहायचा पाणी सोडायचं खाली मंत्र माझी होत नाही काशी विश्वेश्वर आहे नमा आणि आपलं कोण हा कोण रामा परब कोण गंगाराम जोई आणि पाणी खाली सोडायचं ते आठवडी घेऊन जेवून मोकळ्या तरी हो तुम्ही जोक सांगला होती माझ्या मी असं बोलता होता जोक करतोय ना मी जोक वर पाठकून येत ना आता बारी सुरू झाल्यापासून आता तर मी पेनात मध्ये हातच लावून आहे पॅन घेतला मी पॅन घेऊन तुम्ही काय लिहिता काय काय करतात मी आपलं फक्त बघतो आपलं गरीब माणूस मी पण तुमच्या पैसे मला नाही पैसे खूप घातले तो पैशाचं हे काय नसतं दक्षिणास पांतू उची तुझ्या मग पहिले सांगितलं तुला दक्षिणास पांतू उचीच तुझी इच्छा झक मारतस तू
ब्राह्मण दुसऱ्याच्या घराकडे जातात तसं होतं सगळं ब्राह्मणात का त्याला हे मागतात पूजा करून बोलवतो आपण मग त्यात ह्यात मंत्र हवतो दक्षिणा झक मारते तू त्याने कसलोय मंत्र म्हणाली पण ब्राह्मणाच्या हातच्या पाणी म्हणून घेतात ना सुतक सुय संपोक सुद्धा ब्राह्मणाचाच पाणी व्हाय ना आता मी ह्या सगळ्या बोलतोय की त्या हात बोलायला लागला विचार ही माऊली आमची अध्यात्म तो गाढ अभ्यास त्यांची बाई नाही माझ्या एवढ्या पण मी त्याला ऐकतोय शिकतो असं ते आम्ही असं ते भांडलं मस्त की भांडलं पण आज काय भांडत नाही आता मी पानाय दिला त्यांचा हा असं अशी गंमत होईल कसा टाइमपास जवळ ना कसं असणार आपल्या शिंदूर जिल्ह्यात बघा आता एवढी लोक अजून झोपली म्हणजे कुठेतरी आम्ही पण मोठे मिळालं काय नसतं त्याच्यात कुठेतरी तुम्ही मोठे केले असतात गुंडू सावंत म्हणा वाघेर बुवा म्हणा किंवा समीर कदम किंवा संतोष होईल आणि मोठे केले कोणी तुम्ही मोठे असाल रे कसं लहान नको अरे लोक चढायचे लागतात ना आणि म्हणून तुम्ही चढला असायचे फक्त माझ्या गावल्यात का तुम्ही सत्याना जाता करा मी याची किंमत कोणचीच करत नाही मला कसा मी पैसे कोणाकडे मागत नाही राजेश माणेसमाकडे डायरेक्ट फोन करतो वागते कर काय करतो असं मागतो असं कोणते घाल वागतात त्यांका संकोचच नका ना विषय काय तुमचा त्यांका संपवत मी म्हणजे तू काय करतो वाटत 50 तुमचे पैसे घेतात मी तुम्ही कमीच करता हो माझी किदागी कोणा कळायची नाही काय घेता का चला गुपित असता हा कळातच नाही पाकिटात मी फोन नाही ना 3-3, 4-4 महिने पाकिट कळता नका कळत नाही ना तुम्ही पाकिट फोडले नाही ना मला कळलं कसे पैसे कुठे किती लागतात 4 महिन्यांनी पाकिट जर उघडलं किती असं ते तेव्हा लक्षातच नसतं माझ्या बाबा काय फुल बारीक केलं की असे म्हणजे एवढा हे जोक सांगण्यापेक्षा ना असा बोलता बोलता तुम्ही हसता मजा वाटता त्याला हा सगळे आपले कुटुंब आपलंच आहे ना सगळे हे बघा सगळे माझेच आमचं रत्नाकर माझं पोरगो सगळेच आमचेच होत ना त्यांच्या पुढे पोरगो होणार घेऊन नाही रे भाऊजी ते पुन्हा मग अशी काहीतरी बोलले फोन काय सांगलं जोगतो तो की पहिली सांगला की रडाक गेलो की सर रडाक गेलो की कोणता की माझं तो आऊस मेली मग सांगता ती बायल मेली ही मेली ती मेली पण ती सगळ्यांचीच बायल होती माझी बायल होती मग ह्याचा मारले नाही अरे तुमका निर्लज्ज आणि स्वप्ता ह्या निर्लज्जता कशाला तुम्ही अशी मला सांगा अरे दुसऱ्याच्या बायकोबद्दल बोला घेता मी त्याकाच सांगते तू कसं बोलतोय मी तू अंगार घेता आपल्या ओढ बोगितोय अरे तो बोललो की बायकोनी म्हणजे सगळ्यांची बायकी त्याची बाय तुझी वागणी करायची असं तो बोललो माझी माहिती आली लक्षात आली असं तेव्हा अगं ह्या जाग्यात पण येत असते तू काही इतकं आम्ही म्हणतो की गारुडी विद्येवालं म्हणजे 1 नंबर तो एक बुवा काय म्हणतो काय करता का मागे काय ते आवाज काढणं फालतू करणं त्या भजना तो माणूस असतो भजन करायचा हा गाणं काय लिंबाच्या काय आणि तू आता तो असा कसा बोलला आधी गाणे कोण लागतं सांग त्याला सांग जरा ह्यो जर नाही तर तू काय करू शकतोस तू माझ्या बाजून राहू हे तो वाटोळ करूया काय सांग तू फक्त होय माझ्या तो सत्यानाश झालोच मग कसं मी तो सांगण्याचा सगळा ठेवत ऐकलं आणि भुगवाची गरज नाही भुगाची गरज नाही नुसता एक आंब्याचा पान आणि तांब्याची तार फक्त आंब्याच्या पाना उभी राहायचं आणि तुळशीच्या बाजू सांगता काय तुळशीच्या खोड्यात ठेवू नाही
अरे तुळशी कोणाची लुंदा तुळशीच्या भोळ्यात असले व्यवस्थित करू देत नाही. आता पुढच्या ग्रंथ लावले येड्यानो असे वागा नको. तुळशीच्या भोळ्यात तुळशीच्या बाजूने ठेवू शकतो तू असं पक्क ठेवून ठेवू. पण मी काय करतलं आंब्याच्या पानात तार उभी जोडतलं आणि सगळे तू फक्त होय माझ्या म्हणतो बाकीचं काय तर बाकीचं सगळं मी बोलतलंय का संतोष होईल सत्या जाऊन म्हणा काय मेलोच समजा रवी बुवा करणारच ह्या खरं ना खोटा हे सावंत को सांगते तसा तुझं अजून वाचन कमी आहे अजून जरा पुस्तका जरा वाच. हे बघ मी दिसले असो तुझी ना बृहद इंद्रजान रावण संहिता सगळी पुस्तकं शाबरी विद्या नवनाथ शाबरी विद्या सगळा वाचन पुरा केलेलं माणसं. तर ह्याच्यात काय आहे ना तो उल्लेख कसं असतो असं काय नको आहे. पण दुसऱ्याचं वाईट होतं आपल्या देशाच्या बाबतीत दुसऱ्याचं आम्ही वाईट करणारे तो पण नियती आहे ना नियती थोडी आम्ही काय करू शकत नाही. पण तू आता ना मला भीतीत नाही कशी त्याचा काय ते करू तर तू फक्त नका व्हायच फक्त म्हणा तुका मी टाकू बोल नाही सगळ्यांनी तुका टाकले नाही. पण मी काय म्हणलं मी तुझ्यावर टाकतो आणि मी त्यामुळे हे येऊ लागले हे येऊ लागले मी गेल्यामुळे त्याला सांगले तू काय एक घ्या नको मी असे तुझ्यावर काय नाही मारले तर मारी काय होत त्याच्यामुळे. पण नाही तसं काय नाही मी तसं गरीब राहतो तसं परिस्थिती गरीब राहतो काय नसतं तसं. आता तू तुझ्या पद्धतीने तू माझे भजन करतो ते आपल्या पद्धतीने करतात ते शरद पवारांचा आवाज काढतो. आम्ही आपलं काय करतो काय ती व्हायचं ग्रंथातलं काही कळत सांगतो जास्त काय कळत नाही. अजून सुद्धा आम्ही अडवली असं मी म्हणतो तसा अभ्यास कोणा आत्मगत सुटलो नाही तसं म्हणून सांगून बुवा आता अध्यात्माचे बादशाह सिंधुमध्ये ख्याती आहे पण त्यांना सगळं माहिती असतं असं तो होतं म्हणून तुम्ही बारीक जोडून घ्या काही पण माका बाहेर सांगल्या लोकांनी का गुंडू सांगता का धर हात बसू लागेल तसा नाही हो खरं पाहिजे काय होते तुमच्या हिशोबाने हो कॉमेडी कशी चार लोक हसतात आपलं काय पान दिले तुम्ही कमीच एका फक्त सुपारी अर्ज देऊची आपण 2 लाख सुपारी तो किले झाले सगळ्यात किले सोडून ती जातो वाटा वाटा देऊ काय सुपारी गाडी झाडू ठेवली ना आजू बरोबर ते बाकीला झाडू दिलं शाळेत झाडू तू जाऊ नव्हतं आपण जाव शाळेत म्हणा ते जेवढे बोलतात दोघे तुम्ही शाळेत शिकवतच नाही तर असं वाटत वाटतं दोघे जण मला तर काय बोलत ना पडतो चिडती. अरे मी असं म्हटलंय की अरे गणपती या समोर हा दादांचा कार्यक्रम नारायणाने दादांचा कार्यक्रम म्हणतो आणि तूच सांगितलं का की लालबागचा राजा आणि प्रतिमूर्ती कुडाळा सिंधुदुर्ग आपलं कुडाळ मिळेल. मग तू असं कसं काय सुटलं काय 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 तू बोला माझा एक शब्द आला वाईट हा हे डेली वाईट बोलला माणूस तुम्ही बोलते ना वाईट हा तुम्ही तुमचा तो काढला विषय काढले माझ्यापासून माझ्याकडे तो विषय नको तुम्हीच बोलला दोघं जण ह्याच्या हात ठेवलं ह्याच्यात नाव ठेवतो माऊलीत झाले ह्याच्या हात ठेवलं पावती बोललो हात ठेव आणि बघू गेलो टकल्याचा पद्धत गेलो अर्धे कर आणि बघू होतो जोईल बुवा. अरे मी गडान होते गडान मी बघे होते कोण 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 दिसत नाही बघू तर लोक किती जण म्हटलं कोण सगळं बघतो आता हात ठेव बघत ना हा नाही माणूस बरोबर म्हणजे एक नंबर माणूसच भारी कॉमेडी करत एकच सांगले किती बरोबर सांगत देवगडा बाई सांगले मग शरद पवारांबद्दल तुला काय बोलशील तर शरद पवार म्हणजे खास चालेल तुला देवगडा बाई होती आमची एका घरात होती पाहिजे एकट्या घराकडे होती पाहिजे 4.5 ते 5 हजार बक्षीस झालेला सांगते तू पटा असत ते प्रमाणे तुला सांगते
दुसऱ्या सांगितलं ह्याच्या नंतर शरद पवारांचं काय बोलशील तर मी मध्ये ऐकून बोलतो ते माझे खात माझे खात सगळं चालतं माझ्या त्यांचे दिवस आणि ते काय करतात आता शरद पवारांची आता मला सांगायला ना काहीतरी सांगतोय शरद पवारांना कॅन्सर झाला ना त्याच्यात कोणाचा प्रॉब्लेम काय असला तर तुमचा एक सांगायचं वैद्य कोण आहे तो आंबोलीला धनगर आहे धनगर आणि शरद पवारांनी औषध दिलं आहे तुमका जर कोणाला माहिती नसेल 25 लोकांची केंद्र जाऊ नको असे अभ्यास शिका जरा आंबोली घाटात धनगर आहे आणि त्यांनी शरद पवारांना औषध दिलं आणि शरद पवार आज असंच आमका दिसतं तुमका जर कोणाला त्रास झालो तर तिथं जाया जरा खोटा ना मी इथे रंगमंचावर बोलते का भोगत बोलू शकत नाही म्हातारे होत आता ऐकत येत नाही म्हणजे एकदम वयस्कर झाले ते पण आजही ते औषध घेतलं औषध असतं कोणाचं देवगडा कोणा टाकलं मला काय सांगत की ते तुला असलो तर घाट करून आंबोलीतून जवळजवळ 3 किलोमीटर गाव आहे जंगलात जाऊ वरती चलत गाव ना चौकूर वगैरे कशासाठी गावला मेन रोडच गेलो म्हणजे काय वाटते रोड त्याला काय तुम्ही दर्शन घेऊन मागा समान तू ऐकतो ज्या माझं मागचं काय वाटलं तू ऐकलं तो लक्ष जाणार तू पत्त्या घेऊन घेतला बघा मोबाईल काढल्या आंबोली सुनायला मावशी 3 किलोमीटर सरळ रोड गेलो पेट्रोल पंपापासून आत जायचा आता ह्यो काय काजू टकली चटणी असा दिसताय का म्हणजे माणूस किती खोटं होतो हा तू काय बोला बिया ना काय ह्याचा बघून बिया तू ह्यांचा व्याज नाही मग आपण घ्यायचं नाही तू सांगतोस काय कोणात नाही जाऊन तो समीर कदम कोणात नाही जाऊन तो समीर कदम इसमें आहे दम समीर कदम आणि असा तुझ्याकडे असल्यामुळे करतच असा म्हणा तो बाद झालं काल फोन केला तर लाल बागला असेल लाल बागला काल फोन केला मग तो लाल बागला आहे अली वा इतकं गेलं कसं ट्रेन कशी काय होती इतकी आता गेलेत का आपल्या शिंदूला अलिबाग सोडून कुडा गाडी होती जाती तरी वाढवा ते विषय विचार नाही अशी झाली कशी अधिक सुद्धा काहीतरी गमत करायची शिवरायाच्या शाळेखाली नव्हती कशाची वाण नव्हती कशाची वाण शिवरायाच्या शाळेखाली नव्हती कशाची वाण नव्हती कशाची वाण असाच माझा संपत
निलेश फाईलवर सादरीकरण करतोय, पण त्याच्या आधी एक जण गजल सादर करतोय. कलियुगाचा जमाना आला 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 आला, बघा 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 असा तसा माणूस वाया. कसं होतं बघा, आपले सुद्धा मुंबईत कोणते भक्त त्या ठिकाणी आपल्या शिवदुर्गाला शक्यता कमी, पण मुंबई सारख्या ठिकाणी व्यायामाचे पार्क म्हणजे व्यायामशाळा आज काही गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. पण आता आमचं सांगण्याचा उद्देश काय, पावला पावलावर बिअर बार मात्र भेटतात, व्यायाम बार संपुष्टात आले आहेत. का
तुला मी भक्ताचा मिळतो का हरिभजनाचा नाच नामदेव महाराज असे नाचायचे की त्यांचं धोतर सुद्धा सुटलं त्या पांडुरंगासमोर त्यांनी नाच केला. एवढी त्या नामस्मरणामध्ये ताकद होती बघा. त्याला हरिभजन म्हणतात. आणि गाणी देतो काय भांगडा भांगडा पुण्य काळी गंगा गेला असं जे गाणी गेली आणि त्या गाण्यावर ना आताची मुला नाच करतायत काय रेकॉर्ड करू नको गाणं पुढं मारत नाही.
इसराणी साहेब आमचे एक नंबर. नाव चुकला होता ते होतं काय हे झालं बरं. नाव बदलू का आता काय म्हणतात आले किती गेले किती झाले बरबाद आले किती गेले किती झाले बरबाद करू नका तुम्ही त्यांच्या पोरांचा नाद कोकणच्या ठाण्यावाग अति सुंदर समाजाचं व्हावं भलं मालिकेच्या ध्यास समाजाचं भलं व्हावं मालिकेच्या ध्यास सुहास्ते करतात फुकटचा विकास चंद्रवाणी पाऊसला त्यांची